ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ते म्हणजेच की नागराजने स्वतःच्या तोंडून सांगितलेलं असं की त्यानेच महिपतच्या कपाटातनं दागिने घेतलेले असतात आणि ते रविराजच्या कपाटामध्ये नेऊन ठेवलेले असतात। ही गोष्ट साक्षी आणि महिपतला कळत असते त्यावेळेला मात्र त्यांना जबरदस्त धक्का बसलेला असो। म्हणजे नागराजने आपल्याला एवढा मोठा दगा दिलेला आहे। दुसरीकडे मात्र प्रिया प्रतिमाला धमकावण्याचा खूप प्रयत्न करत असे आणि डोळ्याने तिला इशारे करत असे, परंतु सायलीमध्ये येत असे सायली खूप छान पद्धतीने प्रतिमाची काळजी घेत असे आणि त्यामुळे घरातील सर्वांना खूप छान वाटत असतं। ते म्हणत असतात की सायली किती करत आहे प्रतिमासाठी। प्रियाचा मात्र खूप जळफाट झालेला असो। ती म्हणत असे की ही सायली प्रत्येक वेळेला मध्ये येते आणि त्या प्रतिमाला मी घाबरवण्याचा प्रयत्न करत होते, परंतु हिला मध्ये येऊन हे सगळं करण्याची दाखवण्याची काय गरज आहे, दिखावा कशाला करत आहे। नागराज देखील आता त्याच्या म्हणजे याच्यामध्ये अडकलेला असो, कारण की महिपत साक्षीने त्याचं सगळं बोलणं आहे ते ऐकलेलं असतं। तो इन्स्पेक्टर सरांबरोबर बोलत असतो आणि इन्स्पेक्टर सरांना देखील हे सांगत असतो की तुम्ही आता आमच्या घरी जे काही चौकशी करत होता ती बंद करा, माझ्या दादाला पण तुम्ही काही सांगू नका, मी जे काय सांगायचं ते सांगेल। इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात हो बरं ठीक आहे मी सांगून देईन, मी काही फोन करणार नाही। नागराज म्हणत असतो मी सगळं सांगेल, त्यामुळे तुम्ही अजिबात काही टेन्शन घेऊ नका। प्रिया मात्र खूप घाबरलेल्या अवस्थेमध्ये असते आणि नागराज देखील आता दुसरं प्लॅनिंग खूप छान पद्धतीने तो रचणार आहे। त्यामध्ये तो आता हाताशी कोणाला घेणार हे पाहणं देखील खूप छान ठरणार आहे।